अमरावतीत झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले। शहरातील रविनगर चौकातील शिवाजी कमर्शियल कॉम्प्लेक्समधील 40 ते 50 दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले। अमरावती शहरामध्ये काल रात्री दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे अतोनात व्यापाऱ्यांचं नुकसान झालेले आहे। अनेक दुकानांमध्ये कमरे एवढा पाणी साचल्याने खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान यावेळी झालेलं आहे। मी आहे सध्या रविनगर चौकातील शिवाजी कमर्शियल कॉम्प्लेक्स या ठिकाणी जवळपास खालच्या तळमजल्यावर 50च्या जवळपास हे दुकान आहे। या दुकानामध्ये प्रत्येक दुकानामध्ये आता गुडघ्याभर पाणी आहे। ह्या नालीतलं पूर्ण पाणी जे पावसाचं पाणी इकडनं जाते, बरोबर आहे। आता ते बघा, त्या तिथे 2 पाईप आहे, 2 नाही, हे पाईप कोणाचे? आम्ही महानगरपालिकेला खूप वेळा कंप्लेंट केली की त्या पाईपामुळे काय होते, पूर्ण इकडनं नालीतला जो कचरा आहे तिथे अटकतो, बरोबर आहे। पाणी पास होत नाही, मग ते तिकडलं पावसाचं पाणी जाते कुठं? इथं, बरोबर आहे। आता आमचं इतकं मोठं नुकसान झालं, याला जबाबदार कोण? किती दुकान आहे साधारणतः खाली? कमीत कमी सर इथे 102 दुकान आहे खाली। महानगरपालिका जबाबदार आहे। हे महानगरपालिका नाली करायला, साफ करायला अजिबात येऊन न राहिले। आम्ही नेहमी कंप्लेंट करतो, तो तिथचा पाईप काढायला लावतो, तो कोणी करायला तयार नाही आहे। आणि हे पाणी उंच झालं, पावसाचं नाही म्हटलं, हे पूर्ण पाणी जे चोकअप झालंय त्या नालीमुळे, त्या नालीतलं इथं आलेलं पाणी आहे ते वरच्या पावसाचं पाण्यानं हे भरत नाही। जवळपास 102 दुकानं आहे, ज्या 102 दुकानामध्ये कमरे इतकं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान या व्यापाऱ्यांचं झाले। आता या लाखो रुपयांचे नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न आता या व्यापाऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझाचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध